बऱ्याच जणांना हे टेन्शन असतं की जे नॉन आय टी बॅकग्राऊंडमधून आहेत त्यांना चांगले पॅकेजेस भेटतील का आय टी करिअरमध्ये? आय टीमध्ये पॅकेजची गोष्ट येते कुठे मॅडम? स्किलवरती. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये एखादी जॉब प्रोफाईल आहे, आपण साध्या भाषेत बोलूया की एखाद्या आय टी कंपनीला एखाद्या जॉब द्यायचा आहे, काही 10 स्टुडंट्सला हायर करायचं आहे. तर कंपनी त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे फक्त फॉर्मॅलिटीसाठी झालं आजकाल, डिग्री. कंपनी ते स्किल पाहणार आहे आणि जर त्या स्टुडंटकडे ते स्किल सेट आहे तर हे पण होऊ शकतं. इव्हन आपल्या काही स्टुडंटच्या केसमध्ये असं झालेलं आहे की समजा एखाद्या इंटरव्ह्यूला 5 स्टुडंट फायनल राऊंडला आहेत आणि उत्तम पॅकेज आहे आणि 3 स्टुडंट्सला फायनल कंपनीला सिलेक्ट करायचं आहे. तर जो स्टुडंट ज्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड हे नॉन आय टी फील्डचं आहे, पण तो सिलेक्ट झाला आहे कारण त्याने त्या स्किल्सवरती प्रॅक्टिस, नॉलेज खूप चांगलं घेतलं आहे आणि फक्त जो फॉर्मॅलिटी म्हणून नावाला कम्प्युटर किंवा आय टी इंजिनियर आहे पण त्याच्याकडे ते लेटेस्ट स्किल नाही, तर तो रिजेक्ट झाला आहे. तर आय टीमध्ये पॅकेजसाठी, इव्हन जॉबसाठी सगळ्यात जास्त मॅटर करतं ते म्हणजे तुमच्याकडे असलेलं लेटेस्ट स्किल.